मधमाशी हा कीटक वर्गाचा प्राणी आहे। मधमाशांपासून मध मिळते, जे अत्यंत पौष्टिक अन्न आहे। ते युनियनमध्ये राहतात। प्रत्येक युनियनमध्ये एक राणी, अनेक 100 पुरुष आणि उर्वरित कामगार असतात। मधमाशा पोळे बनवून जगतात। मधमाशांच्या एपिसमध्ये 7 जाती आणि 44 पोटजाती आहेत। मधमाशा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नृत्याद्वारे ओळखतात। मधमाशी जगभरात आढळते, त्या ट्रिलियनच्या संख्येने पृथ्वीवर आहेत। त्यांचा पृथ्वीवरील इतिहास मानवाच्या अगोदरचा आहे। जगात मधमाशांच्या 20,000हून अधिक प्रजाती आढळतात। मध फक्त 4 प्रजातींद्वारे उत्पादित केले जाते। एपिस मेलिफेरा नावाची मधमाशी जास्तीत जास्त अंडी घालते आणि मध तयार करते। याशिवाय एपिस फ्लोरेरा, एपिस इंडिका देखील प्रमुख आहेत। मधमाशांच्या थव्यांमध्ये मुख्यतः कामगार असलेल्या मादी मधमाशा असतात। काही नर मधमाशा देखील आढळतात। पोळ्यात एक राणी मधमाशी असते। हे मनुष्याप्रमाणेच एका वसाहतीत राहते। राणी मधमाशीचे कार्य नराशी संबंध ठेवणे आणि पोळ्यावर मक्तेदारी प्रस्थापित करणे आहे। अंडी घालण्याचे काम राणी मधमाशी करते। हे एका दिवसातून सुमारे 2000 अंडी घालू शकते। राणी मधमाशी फेरोमोन नावाचा पदार्थ हवेत सोडते, जे पुरुषांना तिच्याकडे आकर्षित करते। राणी मधमाशीचे शरीर इतर मधमाशांपेक्षा मोठे आणि उजाळ असते। कोणतीही मधमाशी राणी मधमाशी तयार करत नाही। हे कामकरी मादी मधमाशीचे आहे। राणीच्या अंडाला खत देऊन पेशी तयार होतात। यानंतर राणीच्या अळ्यापासून रॉयल जेली नावाचा घटक तयार केला जातो। पेशींना शाही जेली दिली जाते आणि मेणाच्या थराने झाकलेले असते। यातूनच राणी मधमाशीचा उदय होतो। मधमाशीचे जीवनचक्र मधमाशीच्या जीवनात 4 टप्पे असतात: अंडी, अळ्या, पिप्या आणि प्रौढ। राणी मधमाशी प्रौढ अवस्थेपर्यंत पोहोचण्यास सुमारे 16 दिवस लागतात। कामगार मधमाशी प्रौढ होण्यासाठी 21 ते 22 दिवस आणि मादी मधमाशी अंड्यातून प्रौढ अवस्थेत जाण्यासाठी 24 दिवस लागतात। नर मधमाशीचे आयुष्य फक्त 45 दिवस असते। राणी मधमाशीचे जीवनचक्र वय 5 वर्षांपर्यंत असू शकते। पोळ्याची काळजी घेणे, मुलांची काळजी घेणे, स्वच्छ करणे, फुलांचा रस चोखणे हे कार्यकर्ता मधमाशीचे काम आहे। श्रमिक मधमाशीचे काम देखील विभागले गेले आहे। काही नर्स मधमाशा आहेत जे मुलांची काळजी घेतात आणि काही मधमाशा संरक्षणाचे काम करतात। मधमाशीचा डंक खूप धोकादायक असतो। मधमाशीने दंश केल्यास शरीरात सूज आणि वेदना होऊ शकतात। फक्त मादी मधमाशीच डंक मारू शकते, कारण नराला डंक नसतो। फुलांचे अमृत शोषण्यासाठी मधमाशी 10 ते 15 किलोमीटर प्रवास करते। पोळ्यावरील फुलांचा रस गोळा करतो। मधमाशीचे पोळे मेणापासून बनवले जाते। त्यात लहान छिद्रे बनवले जातात। फुलांचा रस या पेशींमध्ये ठेवला जातो। पोळ्यांमध्ये एकूण 6 कोपरे असतात। मधमाशांच्या पोटावर बनलेल्या ग्रंथींमधून मेण बाहेर पडते। त्यांच्या पोळ्या त्या ठिकाणी असतात जिथे जास्त फुले असतात। सुमारे 50,000 मधमाशा पोळ्यांमध्ये राहतात। त्यांची संख्या कमी अधिक असू शकते। मधमाशीला 2 पोटे असतात। पोटातील रस मधमाशीच्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतो। दुसऱ्या पोटात फुलांचा रस गोळा केला जातो। पोटात असलेले एन्झाईम त्या रसाचे मधात रूपांतर करते। काही वेळानंतर मधमाशी उलटी करते। तो रस पोटातून बाहेर पडतो। हा रस जाड स्वभावाचा असतो। या रसात पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते। मधमाशी उत्पादित मध गोड आणि निरोगी चव असते। हे अनेक प्रकारच्या औषधांमध्ये वापरले जाते। मधमाशी हा प्राण्यांच्या राज्यात आर्थ्रोपोडा या किडीचा कीटक आहे। जगात मधमाशांच्या 5 मुख्य प्रजाती आहेत। त्यांपैकी 4 प्रजाती भारतात आढळतात। आपले लोक प्राचीन काळापासून मधमाशांच्या या प्रजातींशी परिचित आहेत। एपिस मेलिपोना मधमाशी, भोवरा किंवा सारंग एपिस डोर्स्टा मधमाशी, पोटिंगा किंवा छोटी मधमाशी, एपिस फ्लोरिया मधमाशी, खैरा किंवा मूक मधमाशी आणि युरोपियन मधमाशी। एपिस मेलिफेरा मधमाशी या मधमाशीच्या मुख्य 5 प्रजाती आहेत। धन्यवाद।